पंढरपूर विठ्ठलाची नगरी, पण राधा नसती तर कदाचित पंढरपुरात विठ्ठल आणि रखुमाईचं मंदिर सुद्धा वेगवेगळं नसतं. पंढरपूर म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर उभा राहतो आपल्या भक्तांची वाट पाहणारा सावळा विठ्ठल. पण जेव्हा आपण मंदिरात जातो तेव्हा आपल्याला एक गोष्ट लक्षात येते, तिथे विठ्ठलाचं मंदिर वेगळं आहे आणि रखुमाईचं मंदिर वेगळं आहे. भारतातल्या प्रत्येक मंदिरांमध्ये भगवान आणि त्यांची अर्धांगिनी एकाच गाभाऱ्यात असतात, जसे की श्रीराम, सीता, शंकर पार्वती, लक्ष्मण आणि नारायण. पण पंढरपुरात असं नाहीये. विठ्ठल आणि रुक्मिणी हे दोघे देव आणि देवी, पती पत्नी, पण मंदिर मात्र वेगळं आहे. पंढरपूरला लाखो भाविक जातात, विठ्ठलाचं दर्शन घेतात, पण फार कमी लोकांना माहितीये की रखुमाईचं मंदिर विठ्ठलाच्या मुख्य मंदिरापासून वेगळं का आहे. आपल्याला फक्त एवढंच माहितीये की रखुमाई रुसली होती म्हणून मंदिर वेगळं आहे, पण ती नक्की का रुसली होती याचं उत्तर शोधण्यासाठी आपल्याला हजारो वर्ष मागे जावं लागेल. यामागे फक्त रुसलेल्या रुक्मिणीची गोष्ट नाहीये, तर द्वारकेच्या राजदरबारात घडलेला एक असा प्रसंग आहे ज्यामुळे भगवान स्वतः कायमचे पंढरपुरात उभे राहिले. ही गोष्ट फक्त प्रेमाची नाही, ती स्वाभिमान, भक्ती आणि सेवेची आहे. तीच मी आज तुम्हाला सांगणार आहे. नमस्कार, मी केतकी आणि तुम्ही बघताय केतकी रिपोर्ट्स. राधा आणि श्रीकृष्ण यांचं नातं प्रेमापेक्षा भक्तीचं आणि मैत्रीचं जास्त होतं. राधा श्रीकृष्णांची पत्नी नव्हती, तर रुक्मिणी त्यांची पत्नी होती. त्या द्वारकेच्या महाराणी होत्या. काळ पुढे सरकत गेला. श्रीकृष्णांनी गोकुळ सोडलं, मथुरेत कंसाचा वध केला आणि नंतर द्वारका नगरी बसवून तिथेच राज्य केलं. रुक्मिणी सोबत त्यांचा संसार आनंदात सुरू होता. सगळं काही सुरळीत चाललेलं, पण एक दिवस अशी एक घटना घडली जिने सगळंच बदलून टाकलं. द्वारकेच्या राजवाड्यात त्या दिवशी नेहमीसारखीच लगबग होती, पण त्या भव्यतेच्या मध्यभागी श्रीकृष्णांच्या मनात एक वेगळीच ओढ होती. तेव्हाच एक दिवस देवर्षी नारद मुनी द्वारकेत आले. नारद मुनींचा स्वभाव थोडा खोडकरच होता. ते अधूनमधून श्रीकृष्णांना राधेच्या नावानं चिडवायचे. तेव्हा ती सहज हसत म्हणाले, काय प्रभू, द्वारकेचे राजा झालात, पण गोकुळची राधा तुम्ही विसरलात की काय? हे ऐकता श्रीकृष्ण फक्त मंद हसले, कारण आज त्यांच्या आयुष्यातली एक अतिशय प्रिय व्यक्ती अनेक वर्षांनी त्यांना भेटायला येणार होती. ती होती राधा. रुक्मिणी हे सर्व लांबून बघत होती. गोकुळ सोडल्यानंतर कितीतरी वर्ष निघून गेली. यमुनेच्या काठावरच्या त्या निरागस आठवणी, गोप गोपिकांच्या हसऱ्या गप्पा, बासरीचा गोड स्वर, रासलीलेच्या आठवणी आणि लहानपणीच्या त्या गोड क्षणांनी दोघांच्या मनात अजूनही आपली जागा टिकवून ठेवली होती. राधा जेव्हा द्वारकेत पोहोचली तेव्हा तिच्या चेहऱ्यावर प्रवासाचा थकवा नव्हता, तर श्रीकृष्ण यांना भेटायची आतुरता होती. बऱ्याच वर्षांनी प्रिय सखा समोर दिसणार ही भावना तिच्या डोळ्यात स्पष्ट दिसत होती. श्रीकृष्णांनी तिला बघताच त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद लपून राहत नव्हता. त्या क्षणात त्यांच्या राजदरबार, राज्यकारभार आणि त्यांच्या आजूबाजूचं जग विसरून गेल्यासारखं वाटत होतं. त्यांनी राधेकडे प्रेमानं पाहिलं आणि राधाही त्या नजरेत हरवून गेलेली. दोघांच्या मनात एकाच वेळी गोकुळ उभं राहिलं. सर्व काळ मागे फिरला होता. त्या क्षणी पुन्हा लहानपणीच्या निरागसता, यमुनेच्या पाण्यातले खेळ आणि एकमेकांच्या सहवासातला निखळ आनंद जाणवू लागला. हे सर्व सुरू असताना राधा ही श्रीकृष्णांच्या अगदी जवळ बसली होती. तिच्या मनात इतकी वर्ष साठवलेल्या आठवणी एकामागोमाग एक उलगडत होत्या. श्रीकृष्णही तिच्याशी बोलताना जुन्या दिवसात हरवून गेले होते. तेव्हा त्यांच्या बोलण्यात फक्त आपुलकी, जिव्हाळा आणि अनेक वर्षांच्या विरहानंतरची ओढ होती. राधा द्वारकेच्या राजवाड्यात नव्हती, तर ती पुन्हा गोकुळात गेली होती. ती स्वतःला शोधत होती. पण याच वेळी राजदरबारात महाराणी रुक्मिणी येतात. रुक्मिणी ही द्वारकेची महाराणी होती. तिच्या येण्यानं दरबारात एक वेगळी शांतता पसरलेली. सेवकांनी मान खाली घातली. दरबार शांत झाले आणि सर्वांच्या नजरा तिच्याकडे वळाल्या. आता प्रोटोकॉल प्रमाणे महाराणी आल्यावर सर्वांनी आदराने उभं राहणं अपेक्षित होतं. पण राधा कृष्णाच्या सहवासात इतकी तल्लीन झाली होती की तिला काही भानच राहिलं नव्हतं, कारण ती तर गोकुळात हरवलेली. त्यामुळे रुक्मिणी दरबारात आल्यावेळी तिचं लक्षच गेलं नाही. रुक्मिणी हे सर्व बघत होती. कृष्ण आणि राधा त्यांच्यातलं कनेक्शन, त्यांचा एकमेकात गुंतून जाणं आणि राधेचं न उठणं, या सगळ्याचा अर्थ तिनं वेगळाच लावला. महाराणी रुक्मिणीला वाटलं की आपल्या सन्मानाकडे दुर्लक्ष झालं. महाराणी असून सुद्धा आपल्याला योग्य तो मान मिळाला नाही. ती थांबली. तिच्या चेहऱ्यावर राग नव्हता, पण दुःख स्पष्ट दिसत होतं. पण तरी सुद्धा ती काहीच बोलली नाही, कोणावर आरोप केला नाही. पण तिचं मन दुखावलं होतं. रुक्मिणीच्या मनात खोल जखम झालेली आणि हीच जखम पुढे तिला दिंडीरवनाकडे घेऊन जाणार होती. राजदरबारातून बाहेर पडल्यावर रुक्मिणीनं थेट दिंडीरवनाचा रस्ता धरला. दिंडीरवन म्हणजे आजच्या पंढरपूरच्या आसपासचा तो भाग, जो त्या काळी दाट जंगलानं भरलेला. तिथे खूप शांतता होती. माणसांची वर्दळ कमी होती आणि मन एकटा बसून विचार करू शकेल अशी ती जागा होती.
दिंडीरवनात गेल्यावर तिनं शांतपणे तपश्चर्या करायला सुरुवात केली. ती देवाची प्रार्थना करू लागली, मन शांत करण्याचा प्रयत्न करू लागली आणि स्वतःला सावरू लागली. तिच्या मनात राग होता, पण त्याहून जास्त वेदना होत्या. दिवस गेले, नंतर आठवडे गेले, पण रुक्मिणी काही परत आली नाही. द्वारकेत श्रीकृष्णाला तिची आठवण येऊ लागली. त्यांना आता समजलं की रुक्मिणी काही फक्त रुसून गेलेली नाहीये, तर तिच्या मनाला खूप लागलंय. म्हणून श्रीकृष्ण स्वतः आता तिला शोधण्यासाठी दिंडीरवनात आले. त्यांनी रुक्मिणीला समजावलं, चल आपण परत द्वारकेत जाऊयात. पण रुक्मिणी म्हणाली, जोपर्यंत माझ्या मनाला शांती मिळत नाही तोपर्यंत तरी मी इथून जाणार नाही. आणि याच वेळी या गोष्टीत एंट्री होते पुंडलिकांची. रुक्मिणीला शोधत श्रीकृष्ण दिंडीरवनात आले तेव्हा त्यांना पुंडलिकाबद्दल समजलं. ते त्याच्या घरी गेले, पण पुंडलिक आपल्या आई वडिलांची सेवा करत होता. त्याने आपल्या आई वडिलांची सेवा थांबवली नाही, पण देवाला थांबायला सांगितलं. एक वीट बाहेर फेकली तेव्हा तो म्हणाला, देवा या विटेवर थांबा, माझी सेवा पूर्ण होऊ द्या. पुंडलिकानं नम्रपणे त्यांना विनंती केली. पुंडलिकाची सेवा संपेपर्यंत श्रीकृष्णाच्या विटेवर दोन्ही हात कमरेवर ठेवून उभे राहिले. पुंडलिक बाहेर आला, त्याने नम्रपणे नमस्कार केला. कृष्ण त्याच्या भक्तीवर इतके प्रसन्न झाले होते की ते म्हणाले, वर माग. तेव्हा पुंडलिक म्हणाला, मला काहीच नकोय, पण या भूमीवर तुम्ही कायमचे राहा, जेणेकरून प्रत्येक भक्ताला तुमचं दर्शन मिळेल. भगवानांनी त्याची विनंती मान्य केली आणि ते तिथेच थांबले. हेच आहे आजचे पांडुरंग विठ्ठल. रुक्मिणी दिंडीरवनातच तप करत राहिली. ती नंतर त्या परिसरात स्थिर झाली. म्हणूनच आज विठ्ठलाचं मंदिर आणि रखुमाईचं मंदिर एकाच ठिकाणी असून सुद्धा वेगवेगळं आहे, अशी लोक परंपरा आपल्याला सांगते. पण वारकरी या दोन्ही दर्शनांना समान महत्व देतात. कारण विठ्ठल म्हणजे परमात्मा आणि रखुमाई म्हणजे करुणा, संयम आणि मातृत्व. महत्वाची नोंद म्हणजे राधा रुक्मिणीचा प्रसंग, दिंडीरवनातली तपश्चर्या आणि पुंडलिकाशी जोडलेली ही गोष्ट स्कंद पुराणातल्या पांडुरंग महात्म्य, वारकरी परंपरा आणि लोककथांमध्ये वेगवेगळ्या स्वरूपात सांगितली जाते. वेगवेगळ्या पुराणांमध्ये या गोष्टीचे काही डिटेल्स बदलले जातात, त्यामुळे याकडे कथा म्हणूनच बघितलं जातं. याचा नेमका ऐतिहासिक पुरावा नाहीये. पण एक गोष्ट मात्र नक्की आहे, आज लाखो वारकरी जेव्हा पंढरपूरला येतात तेव्हा ते फक्त देवाचं दर्शन घेत नाहीत, ते प्रेम, स्वाभिमान शिकवलेल्या माता रखुमाई यांचं सुद्धा दर्शन घेऊन परत जातात. अशी ही पंढरपुरातली दोन मंदिरं, पण एकच भक्ती. विठ्ठल त्या ठिकाणी पुंडलिकानं वीट टाकली, तिथेच थांबले आणि रुक्मिणी तिथे दिंडीरवनात तपस्या करत बसल्या. म्हणून विठ्ठल आणि रुक्मिणी दोघे एकत्र नाहीयेत आणि आज त्यांची मंदिरं वेगवेगळी आहेत. लाखो वारकरी आषाढी आणि कार्तिकी वारीला पंढरपूरला येतात. इथे कोणी फक्त विठ्ठलासाठी किंवा कोणी फक्त रखुमाईसाठी येत नाही. दोघांच्या दर्शनाशिवाय वारी पूर्ण मानली जात नाही. हीच खरी आपली परंपरा आहे. आपण नेहमी विठ्ठल म्हणतो, पण वारकरी कधीच फक्त विठ्ठल नाही म्हणत. त्यांच्या मुखातून नेहमीच एक नाव बाहेर पडतं, ते म्हणजे विठ्ठल आणि रुक्मिणी. कारण भक्तीमध्ये विठ्ठल जितके महत्वाचे तितक्याच रखुमाई सुद्धा. म्हणूनच पंढरपूरची वारी, विठ्ठलाचं दर्शन किंवा आरती रखुमाई शिवाय कधीच पूर्ण होत नाही. आपण म्हणतो ना, युगे 28 विठवारी उभा, वामांगी रखुमाई दिसे दिव्य शोभा. या ओळीचा अर्थ असा की विठ्ठलाच्या डाव्या बाजूला रखुमाई आहेत, म्हणजेच त्या त्यांची शक्ती आणि अर्धांगिनी आहेत. पंढरपुरात मंदिरं वेगळी असली तरी हे दोघे अविभाज्य आहेत. आजही लाखो वारकरी पंढरपूरला जातात, आधी विठ्ठलाचं आणि मग रखुमाईचं दर्शन घेतात. कारण त्यांच्यासाठी ही दोन वेगळी मंदिरं असली तरी देव मात्र एकच आहे. राधेचं प्रेम, रुक्मिणीचं स्वाभिमान आणि पुंडलिकांची आई वडिलांसाठी असलेली सेवा, या तिन्ही गोष्टींचा संगम म्हणजे आपलं पंढरपूर. तुम्हाला ही गोष्ट आवडली असेल तर व्हिडिओ नक्की शेअर करा आणि केतकी रिपोर्ट्सला सबस्क्राईब करा. कारण आपल्या परंपरेतल्या अशा अनेक गोष्टी अजूनही कमी लोकांना माहिती आहेत. धन्यवाद.